काँग्रेस कार्यकारिणी समितीने वंदे मातरमची केवळ 2 कडवी गाण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करत संविधान आणि संसदेने मान्यता दिलेल्या भूमिकेचे पालन करण्यास काँग्रेस तयार नसल्याचा आरोप केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वंदे मातरम हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रेरणा स्रोत राहिला असून त्याबाबत संसद आणि संविधानाने स्वीकारलेली भूमिका स्पष्ट आहे. मात्र काँग्रेस त्या भूमिकेचे पालन करत नसून हा निर्णय त्यांच्या जुन्या मानसिकतेचे दर्शन घडवणारा आहे. इंग्रजांच्या काळातील विचारसरणीचा प्रभाव अजूनही काँग्रेसच्या भूमिकेत दिसून येतो. मुख्यमंत्र्यांनी पुढे काँग्रेस नेतृत्वावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या पुण्यात आयोजित छात्रों की गूंज या कार्यक्रमाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की या माध्यमातून काँग्रेस आपली जमिनीवरील स्थिती आणि जनाधार कितपत शिल्लक आहे याची चाचपणी करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभरात जनाधार कमी झाल्यानंतर काँग्रेस विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुन्हा लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. वंदे मातरमच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून या विषयावर पुढील काही दिवस राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे. खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही. संविधानाशी हा द्रोह आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे. आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे, मतांचं लांगुलचालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे. सर भाऊ तुम्ही पॉकेट हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे. पण कसं होईल? तुमच्या सोन्याने. सोन्याने? हो, सोना काय करू शकत नाही. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा. नमस्कार बाबा. बघितलं, सोना काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212 वर.